जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, पैशांसमोर नात्यांची तुलना करू नका, कारण वेळ ही प्रत्येकाची येते। वेळ माणसाला सर्व काही शिकवून जाते, अगदी जगायला सुद्धा। परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण माणसाचे विचार भिकारी नसावेत। आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे आपल्यावर आलेली वाईट वेळ। मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची वेळ असते, तेव्हाच ती घडायला हवी। वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत आपल्याला कळायला हवी। वेळ खूप जखमा देते, म्हणूनच घड्याळात फुलं नसतात तर काटे असतात। वेळ आणि नशीब दोन्ही बदलतात, म्हणूनच चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका। मित्रांनो, वाईट वेळ नेहमी आपल्या माणसांची ओळख करून देण्यासाठीच येते। आपल्या स्वप्नांवर जर आपण मेहनत घेतली की नशीब बदलायला काहीच वेळ लागत नाही। मित्रांनो, वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल, पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील। स्वतःचं वेगळंपण सिद्ध करायला शिका, कारण मित्रांनो, कॉपी करणाऱ्यांची इतिहासात नोंद ठेवत नाहीत। प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही। मित्रांनो, नाही हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे। अपयश म्हणजे संकट नाही, तर आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत। मित्रांनो, वेळ प्रत्येकाची येते। आज माझी आहे, उद्या तुमची असेल। एकदा फुललेले फूल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही, तसेच एकदा गेलेली वेळ परत येत नाही। पण मित्रांनो, वेळ प्रत्येकाची येते, पण योग्य वेळ आल्यावरच येते। मित्रांनो, वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही, वेळ कधीच कोणाची वाट बघत नाही। वेळ हीच यशाची दुसरी गुरुकिल्ली आहे, म्हणून मित्रांनो, योग्य वेळेची कधीच वाट पाहू नका, कारण योग्य वेळ कधीच येत नाही। योग्य वेळ आणण्यासाठी आपल्याला चालू वेळेचा उपयोग करून चांगली वेळ आपल्यालाच आणावी लागते। त्यामुळे मित्रांनो, आतापासूनच मेहनत करा। तुम्ही उशीर करू शकता, पण वेळ कधीच उशीर करत नाही, हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। वेळेनुसार चालणारी माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतात। मित्रांनो, संयमी रहा। काही गोष्टी पूर्ण होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो। वेळ दिसत नसला तरी बरंच काही दाखवून देतो। कोण आपलं आणि कोण परक हे वेळच आपल्याला दाखवून देतो। मित्रांनो, वेळ काढून फक्त त्यांनाच वेळ द्या ज्यांना त्याची जाणीव असेल। वेळेचे महत्त्व वेळ निघून गेल्यावरच कळतं, म्हणून मित्रांनो, वेळीच सावध व्हा। वेळ निघून गेल्यावर लोकांना कळून चुकतं की जपलं असतं तर संपलं नसतं, मग ती संपत्ती असो किंवा नाती असो। मित्रांनो, गरज प्रत्येकालाच पडते, फक्त विषय वेळेचा असतो। वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे, कारण गेलेला वेळ आणि तुटलेला विश्वास कधीच परत येत नाही। मित्रांनो, वेळेचा दुरुपयोग करून जीवन व्यर्थ करू नका, त्यापेक्षा प्रत्येक वेळेचा सदुपयोग करून आपलं भविष्य उज्ज्वल बनवा। मित्रांनो, गरीब लोक पैशाला किंमत देतात आणि श्रीमंत लोक वेळेला किंमत देतात, कारण पैसा आज ना उद्या कमावता येतो, पण गेलेली वेळ कधीच पुन्हा कमावता येत नाही। म्हणून माणसाने आयुष्यामध्ये
पैशापेक्षा वेळेला जास्त किंमत दिली पाहिजे. मित्रांनो, आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्यासोबत माणूस स्वतःशीच आतल्या आत लढत असतो, कोणाला काहीच न बोलता. मग ते घरचं टेन्शन असो, करिअरचं टेन्शन असो, पार्टनर सोबत असो किंवा दुसरं काहीही असो. मित्रांनो, जीवनात एक वेळ अशी येते की आयुष्यात काहीच ठीक घडत नसते. लढाईची ताकद संपलेली असते, मन तुटलेलं असतं, वेदना सहन करत असतो, पण आपण त्या परिस्थितीतही चालत असतो. हे सर्व असं होत असताना काही लोक आपली ही अवस्था बघून आपल्याला जज करतात. कधी कधी तर सहन न करण्यापलीकडे होतं. आपण स्वतःला संपवायचा विचार करायला लागतो. पण मित्रांनो, आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की कोणाचा आधार नसताना सुद्धा आपण इथपर्यंत आलो आहोत आणि कोणी सोबत नसताना तो परमेश्वर आपल्या सोबत आहे. मित्रांनो, जेव्हा आपण अशा परिस्थितीतून बाहेर येऊ तेव्हा आपण असे एक व्यक्ती बनलेले असो की पुन्हा आपण कधीच हातबल होणार नाही. कदाचित आपल्या आयुष्यातील हा सर्वात मोठा विजय असू शकतो. मित्रांनो, काही काळासाठी जगाला विसरून जा. आपली पूर्ण ताकद एकवटून हा काळ पार करून जा. फक्त एवढंच करा. मित्रांनो, एक दिवस ही वाईट वेळ पण निघून जाईल आणि ज्या दिवशी ही वेळ निघून जाईल ना, त्या दिवशी तुम्ही स्वतःला अजून मुक्त अवस्थेत अनुभवाल. म्हणून मित्रांनो, वेळ कशी का असेना त्या वेळेत जगायला शिका. स्वप्न अशी बघा की आपल्या पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल. माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल. शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल. प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल. प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब दोन्हीही आनंदी होतील. आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल. मित्रांनो, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्या शक्तीला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा तो कसा आहे ह्याला महत्त्व आहे. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. मित्रांनो, आयुष्यात कुणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा. कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असला असता तर मिठांनी सुद्धा जखमा भरल्या असत्या. मित्रांनो, हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला सुद्धा तिथं वाकावंच लागेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा. मित्रांनो, थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, अगदी त्याचप्रमाणे आपलं शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. मित्रांनो, यश हे सोपे आहे कारण ते कशाच्या तरी तुलनेत आहे, पण समाधान हे महाकठीण आहे कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात, कारण खोटारड्यांना मी नेहमीच हसताना पाहिलं आहे. मित्रांनो, खरं बोलून जर मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न कधीच करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. मित्रांनो, निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसताच
निवड करता आली तर बदल आपोआप होतो, पण संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. मित्रांनो, गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी आहे. मित्रांनो, बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत. मित्रांनो, आयुष्य हा एक रस्ता आहे. मस्तीमध्ये चालत राहा. चढ उतार तर येतच राहणार आहेत. तुम्ही फक्त गिअर बदलत राहा. नातं सांभाळायचं असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी लागते आणि जर नातं टिकवायचं असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी लागते. मित्रांनो, ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे, परंतु कुटुंब आणि मित्रप्रेम हे जीवनाचे मूळ आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे. मित्रांनो, एखादी संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार आहे. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. यामुळे मित्रांनो, उठा आणि आत्तापासूनच मेहनत करायला सुरुवात करा. वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरत जाते. मित्रांनो, जीवनात तुम्हाला जर पडायचं नसेल तर स्वतःचा विस्तार वाढते वेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये सुई बनून राहा, पण कैची कधीच बनवून राहू नका. कारण मित्रांनो, सुई 2 तुकड्यांना जोडते आणि कैची एकाचे 2 तुकडे करते. मित्रांनो, हुशार आणि चाणाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत असतात. या उलट मूर्ख माणसं आयुष्यभर आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक किंवा शत्रू मानत असतात. मित्रांनो, जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टींनी होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. मित्रांनो, विचित्र आहे पण सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. चांगले मित्र आणि चांगली औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात. मित्रांनो, फरक एवढाच आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही. मित्रांनो, जिंकायची मजा तेव्हाच येते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात. पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनून ते उंच आकाशात जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनून आनंदाने ते सर्वांवर बरसते. अगदी त्याचप्रमाणे माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय माणूस आयुष्यात हवी ती उंची गाठू शकत नाही. आणि मित्रांनो, परिश्रमाने गाठलेली उंचीच माणसाच्या आयुष्यात आनंदाची बरसात करू शकते.
माणसाला चमकायचंच असेल तर त्याला स्वतःचा प्रकाश निर्माण करता आला पाहिजे आणि माणसाला झळकायचं असेल तर त्याला स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे. मित्रांनो, झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही तो घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. अगदी त्याचप्रमाणे जर आपल्या जीवनात दुःख आले तर आपला विश्वास स्वतःच्या मनगटावर असला पाहिजे. मित्रांनो, माणसाचं मन हाच त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आणि सगळ्यात मोठा मित्र आहे. जर मनाने तुमच्याशी जिंकलं तर तेच मन तुमचा शत्रू बनेल आणि जर तुम्ही तुमच्या मनाला जिंकलं तर मग तेच मन तुमचा मित्र बनेल. मित्रांनो, एका उडत असलेल्या फुग्यावर खूप छान लिहिलेले होते, जो बाहेर आहे तो नाही, पण जो आतमध्ये आहे तोच तुम्हाला वर घेऊन जातो. मित्रांनो, जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करीत असेल तर वाईट मानू नका, कारण लोक आपल्या ऐपतीच्या बाहेर असलेल्या गोष्टींकडे नेहमीच दुर्लक्षित करत असतात. मित्रांनो, या जीवनात स्वतःला नक्कीच वेळ द्या, कारण तुमची पहिली आवश्यकता तुम्ही स्वतःच आहात. मित्रांनो, जीवनात कधीही कुणाशी आपली तुलना करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ आहात. देवाची प्रत्येक रचना ही सर्वोत्तम आहे आणि स्वतःला कुणाशी कमी समजणे हा देवाच्या रचनेचा अपमान आहे. मित्रांनो, प्रत्येक माणसात काहीतरी विशेष नक्कीच राहते, परंतु लोक याला दुसऱ्यासारखं बनवण्यात ते वाया घालवतात. मित्रांनो, महाग इतके बना की लोक तुम्हाला विसरू शकणार नाहीत आणि स्वस्त इतकेही बनू नका की लोक तुम्हाला त्यांच्या मनावर नाचवत राहतील. माणसाच्या आत जो छलकतो तो स्वाभिमान आहे आणि बाहेर जो छलकतो तो अभिमान आहे. मित्रांनो, अभिमान कुणाला वर जाऊ देत नाही आणि स्वाभिमान कुणाला झुकू देत नाही. मित्रांनो, जर काही लोकांना तुम्ही आवडत नाही तर काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण मित्रांनो, प्रत्येकाचीच आवड चांगली असेल असं असू शकत नाही. नदीचे पाणी गोड राहते कारण ती नदी देत राहते आणि समुद्राचे पाणी खारट असते कारण समुद्र नेहमी घेतच राहतो. मित्रांनो, आयुष्य अगदी असंच आहे. देत राहाल तर गोड राहाल आणि घेत राहाल तर खारट बनून राहाल. मित्रांनो, ही वेळ पण निघून जाईल. थोडासा धीर धरा. जीवनात सुख थांबू शकले नाही तर दुःख का थांबेल? मित्रांनो, बनायचं आहे तर कोणाच्या हसण्याचे कारण बना, कारण घाव तर आजकाल प्रत्येक जण देतात. कधी प्रेम करायचे मन झाले तर आपल्या दुःखावर प्रेम करा, कारण असे ऐकले आहे की ज्यावर जितके प्रेम कराल तो तितकाच लांब जातो. मित्रांनो, हा माणसाचा चुकीचा विचार आहे की एकटा माणूस काय करू शकतो, पण मित्रांनो, जरा त्या सूर्याकडे बघा. तो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश पुरवतो. मित्रांनो, या जगात अशी कितीतरी माणसे आहेत ज्यांनी आयुष्याची लढाई एकट्यानेच लढली आहे. मित्रांनो, आपल्यावर संकटे येतात ती आपल्याला मजबूत करण्यासाठीच येतात आणि ज्या संकटांचा सामना करण्याची हिंमत असते ती संकटे देव आपल्याला देत असतो. मित्रांनो, कितीही मोठं संकट आलं तेव्हा खचून जाऊ नका, तर स्वतःला म्हणा की या संकटाचा सामना मी स्वतः करू शकतो. काहीही झालं तरी हार मानू नका, कारण मित्रांनो, आयुष्य सुंदर आहे
पण हे आयुष्य अजून सुंदर करायचं असेल तर संकटांना धैर्याने तोंड द्या आणि मगच आयुष्याचा आनंद बघा. मित्रांनो, तुम्हीच तुमच्या स्वतःचा मार्ग निवडा, कारण तुम्हाला तुमच्याशिवाय दुसरे कुणीही चांगले ओळखत नाहीत. कुणाच्या पाया पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतः पायावर चालत राहा. काहीतरी बनण्याचा निर्धार करा. मित्रांनो, तुम्ही जेवढं व्यस्त राहाल तेवढंच तुम्ही मस्त राहाल. माणूस जितका शांत असतो तितकाच तो आपला सन्मान सुरक्षित ठेवून असतो. मित्रांनो, तुम्ही सहमत असाल तर माझा विश्वास अशी कमेंट करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.